नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक धुरंधर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर पोलीस भरतीकरिता, पोलीस बनण्याचं स्वप्न साकार करण्याकरिता एक महत्त्वपूर्ण सूत्र सांगतो आहे. ज्या सूत्राचं नाव आहे NDS. NDS या सूत्राचा अर्थ काय आहे? माझं सूत्र आहे N × D × S यश किंवा N × D × S पोलीस असा आपण सूत्राचा वापर करू शकतो. हे सूत्र तुम्हाला सांगतो. काय सूत्र आहे बघून घ्या. N फॉर नीड. जर तुम्हाला तुमची नीड असेल तरच तुम्ही वर्क करू शकता. डी फॉर डिझायर. डिझायर म्हणजे तीव्र इच्छाशक्ती. आणि यस फॉर स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे सर्व प्रकारचे पराकोटीचे प्रयत्न. या तिघांचा गुणाकार म्हणजे तुमचं स्वप्न साकार. अशा प्रकारचं सूत्र आहे. मी अनेक वर्षापासून बघतो आहे की विद्यार्थ्यांची इच्छा असते, प्रयत्न पण करतात, परंतु यश मिळत नाही. कारण काय आहेत? तर त्याचं कारण आहे आत्मविश्वासाचा अभाव. कारण विद्यार्थी सराव करीत असताना अभ्यास करतात, प्रॅक्टिस करतात, शारीरिक चाचणीची तयारी करतात, परंतु जेव्हा प्रत्यक्ष वेळ येते परीक्षा देण्याची, तेव्हा थोड्या-थोड्या चुका करतात. कारण काय? कारण आहे आत्मविश्वासाचा अभाव. म्हणजे क्षमता असून सुद्धा आत्मविश्वास नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अपयशी होतात, त्यांचे प्रयत्न वाया जातात. आत्मविश्वास आपल्या यशामधील अत्यंत महत्त्वाची बाब आहे, जी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः अंगी बाळगायला पाहिजे. कारण आत्मविश्वास आपली भीती कायमची दूर करतो. आत्मविश्वास काय करतो? तर आत्मविश्वास आंतरिक आंतरिक शक्ती आपल्याला प्रदान करतो. आत्मविश्वास असणारा विद्यार्थी इतरांसोबत आपली तुलना करीत नाही. कारण इतरांसोबत तुलना केल्यामुळे आपण इतरांप्रमाणे चालतो आणि आपल्या आंतरिक शक्तीचा उपयोग केला जात नाही. जर असं सातत्याने होत असेल, तर कालांतराने आत्मविश्वास कमी होऊन वारंवार अपयश येतं आणि या अपयशातून खचून जाऊन बरेच विद्यार्थी हे पोलीस भरतीच्या प्रक्रियेपासून त्याचा बंद करतात, स्वतःची तयारी बंद करतात. म्हणजे त्याचं स्वप्न अपूर्ण राहतं. हे कधीही होऊ नये यासाठी हे सूत्र मी तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. कारण प्रत्येक बीजाची वृक्ष बनण्याची क्षमता असते, परंतु प्रत्येक बीज हे वृक्ष होत नाही. त्याचं कारण आहे, कारण जे बीज वृक्ष होत नाहीत ते त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करीत नाहीत. संधी असून सुद्धा पूर्ण वापर करीत नाहीत. त्याचा परिणाम आहे की प्रत्येक बीज हे वृक्ष होत नाही. मी तुम्हाला साधं सरळ सूत्र सांगतो की विद्यार्थी जेव्हा परीक्षा देतात, शारीरिक चाचणीची परीक्षा देतात, लेखी परीक्षा देतात आणि आल्यानंतर सांगतात की सर आमच्या सिली मिस्टेक झाल्या. 4 ते 5 प्रश्न चुकले. का चुकले? तर कन्फ्युजन होतं. त्याचं कारण काय? तर मी शोधलेलं कारण आहे आत्मविश्वासाचा अभाव. जेव्हा विद्यार्थी लेखी परीक्षेला सेंटरला जातात, तेव्हा विद्यार्थी स्वतःचा कमी विचार करतात, इतरांचा जास्त विचार करतात. यामुळे भयभीत होऊन छोट्या-छोट्या चुका करतात. हे तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो, की NDSच्या सूत्राचा वापर करा. प्रचंड आत्मविश्वास वाढवा आणि यातून तुम्हाला जे पाहिजे आत्मविश्वास असणारा विद्यार्थी, आत्मविश्वास असणारा तरुण हा कोणालाही घाबरत नाही. कारण त्याची आंतरशक्ती जागृत झालेली असते. मी पुन्हा वारंवार विद्यार्थ्यांना सांगत असतो, की मानो मत जानो, जान लो. कारण जान लेने से जागरूकता पैदा होती है. जब जो भी जागता है, जो पण विद्यार्थी जागृत होतो, त्याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होऊन त्याची भीती कमी होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली भीती कमी केली, त्याला पोलीस भरती ही एका वर्षात सुद्धा तो ही पोस्ट मिळू शकतो. कदाचित पहिल्या वेळी त्याच्याकडून चुका झाल्या असतील, तर दुसऱ्या वेळी हमखास तो पोलीस होऊ शकतो. कारण
इतरांसोबत तुलना केल्यामुळे तो इतरांचे सर्व गुण आपल्या आतमध्ये अंगीकारतो. कारण प्रत्येक माणूस निसर्गाने, प्रत्येक विद्यार्थी वेगळा बनवलेला आहे. म्हणून प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. म्हणून त्याने आंतरिक शक्तीचा आभास करून, आंतरिक शक्तीचा वापर करून, त्या शक्तीला जागृत करून जर जोमाने तयारी केली, ती शारीरिक चाचणीची असेल किंवा ती लेखी परीक्षेची असेल, मी तुम्हाला सांगतो, की पहिल्या प्रयत्नातच तुम्ही यशस्वी होऊ शकता. परंतु बरेचसे तरुण, बऱ्याचशा तरुणी, मुलं-मुली हे अनेक वर्षानुवर्षे तयारी करतात. परंतु इतरांसोबत तुलना करता आंतरिक शक्तीचा त्यांना शोध लागत नाही आणि प्रचंड घाबरलेले असतात. अशा वेळी त्यांच्याकडून चुका होतात आणि त्यांचं स्वप्न अपूर्ण राहतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, की माझ्या एन-डी-एस सूत्राचा वापर करा. आत्मविश्वास वाढवा, इतरांसोबत तुलना करू नका. आत्मविश्वास हा आपला गुरु पण आहे, आत्मविश्वास शक्ती पण आहे. विशेष म्हणजे आत्मविश्वास ही आंतरिक शक्ती आहे. ज्याची आंतरिक शक्ती जागृत झाली, तो काहीही करू शकतो. आपण अनेक महापुरुषांचं उदाहरण पाहतो आहे. त्यामध्ये भगवान महावीर असतील, गौतम बुद्ध असतील, पैगंबर असतील, अनेक मोठमोठे जे महापुरुष आहेत, या सर्व महापुरुषांनी आपल्या आंतरिक शक्तीचा वापर करूनच जगामध्ये एवढे मोठमोठे चमत्कार घडवून दाखविलेले आहेत. आपल्याला एवढं मोठं तर काही करायचं नाही. आपल्याला साधं सरळ काय करायचं आहे? साधं सरळ एक पोलीस व्हायचं आहे आणि पोलीस झाल्यानंतर जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात पोलीस होत असाल, तर तुम्ही आत्मविश्वासाने, मी पण सांगतो तुम्हाला, की तुम्ही पी-एस-आय झाल्याशिवाय राहत नाही किंवा यापेक्षा मोठ्या पदावर गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सूत्राचा वापर करा, प्रचंड आत्मविश्वास जागृत करा आणि आपलं ध्येय सिद्ध करा, असा सल्ला मी आजच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना देतो. तुम्ही तयारी करा. काही अडचणी असल्यास आम्हाला विचारा. मी वारंवार या विषयाच्या अनुषंगाने तुमच्या समोर येत राहील. धन्यवाद.